हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स. एमसीसीचा प्रोव्हिजनल रिझल्ट लागला. मग कट ऑफ किती गेला? विद्यार्थ्यांना एक्झॅक्टली कोणत्या मार्क्सला ऍडमिशन भेटला आहे ऑल ओव्हर इंडिया कोटामधनं? म्हणजे जो 15% AIQचा जो रिझल्ट लागला आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेजसाठी, म्हणजे महाराष्ट्रातलं एखादं जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याच्या 15% सीट कुठून भरल्या जातात? AIQ 15% कोटामधनं. बरोबर? AIQ 15% एमसीसी अलॉटमेंट. यामध्ये महाराष्ट्रामधल्या 15% जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत 15% त्या सीट्स या ठिकाणून भरले जातात. मग एक्झॅक्टली त्याचा कट ऑफ लास्ट 3 इयर्सचा काय आहे, कशा पद्धतीने आहे, आणि ते आता आपण जाणून घेणार आहोत. आपल्या ठिकाणी समोर आपल्या आहे 24, 25 आणि 26 3 इयर्सचे फर्स्ट राऊंडचे रिझल्ट किंवा लास्ट राऊंडचे रिझल्ट. सो सर्वांनी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. हा कट ऑफ आणि महाराष्ट्र स्टेटचा कट ऑफ यामध्ये एक थोडा डिफरन्स असतो. 20 ते 25 किंवा 30 मार्कचा डिफरन्स येतो दरवर्षी. म्हणजे आपल्याला अंदाज येऊन जातो की आपल्याला महाराष्ट्रामध्ये शेवटची सीट कोणत्या याच्यापर्यंत भेटणार आहे. या ठिकाणी बघा, UR, EWS, OBC, SC, ST 5 कॅटेगरीचं मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगणार आहे. त्यामधून आपल्याला महाराष्ट्रामध्ये काय कट ऑफ जाऊ शकतो तेही समजून सांगणार आहे. 24चा कट ऑफ, 25चा, 26चा. आता 24, 25, 26 आपण 24 आणि 25 सोडून देऊया. 26 वरती कॉन्सन्ट्रेट करूया बिकॉज ऑफ आपल्याला आता हा गरजेचा आहे. ऑल इंडिया रँक स्कोर. एक गोष्ट लक्षात घ्या, जर इथे 572 आहे, कॅटेगरी कोणती आहे? जनरल आहे. 572, 22,342. तर फर्स्ट राऊंड मध्ये जनरलच्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रात काय कट ऑफ जायला हवा? सिंपल सांगतो, 550 टू 560 इन बिटवीन. म्हणजे महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट कॉलेजसाठी जो कट ऑफ जाणार आहे तो 550 प्लस जाणार आहे. कारण 20 ते 30 मार्कचा डिफरन्स असतो ऑल इंडिया कोटापेक्षा. ऑल इंडिया कोटामध्ये जर 572 आहे तर 20 ते 30 मार्क्स इन बिटवीन पकडा. 540 ते 560च्या इन बिटवीन तुम्हाला फर्स्ट राऊंड मध्ये नंबर लागणार आहे, तेही कुठल्या? जनरल कोट्याच्या विद्यार्थ्यांसाठी. लक्षात घ्या, मी तुम्हाला याच्याबरोबर महाराष्ट्र स्टेटचाही सांगतोय आणि ऑल इंडियाचाही कट ऑफ सांगून देतोय. म्हणजे विद्यार्थ्यांना कन्फ्युजन राहणार नाही की सर महाराष्ट्रामध्ये काय कट ऑफ जाऊ शकतो. मी इथेच सांगून देतो एकदम सिंपली. EWS, ओके, EWSचा 564 कट ऑफ गेलेला आहे. याच्यात तुम्ही अजून पकडून घ्या 30 मार्क्स कमी, 530 ते 550 इन बिटवीन मार्क्सच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात ऍडमिशन भेटणार आहे. त्यानंतर ओबीसी, हे एमबीबीएसचं बघतोय आपण, हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. एमबीबीएसला जर बघायला गेलं ओबीसीला बघायला गेलं 571 गेलाय. कॅल्क्युलेशन करून चला, 30 मार्क्स कमी, 540 टू 560 इन बिटवीन. ओके. त्यानंतर नेक्स्ट जाऊया SC. 489 बघून घ्या, 489 मार्क्स वरती ऑल इंडिया कोटामध्ये विद्यार्थ्याला ऍडमिशन भेटलंय. म्हणजे महाराष्ट्राचा कट ऑफ काय जाणार आहे? 460 टू 480 इन बिटवीन जाईल. आणि लास्ट ST. या टाइमला ऑल इंडियाचा STचा कट ऑफ खूप चांगला गेलेला आहे. 471 मार्क्सला नंबर लागलेला आहे. म्हणजे 440 टू तुम्हाला साधारणतः 460च्या इन बिटवीन महाराष्ट्रामध्ये जर ST मधून जर असाल तर तुम्हाला या मार्क्सवरती ऍडमिशन भेटणार आहे. याबरोबर आपला राऊंड 1चा कट ऑफही कळला ऑल इंडिया कोटाचा, आणि महाराष्ट्र स्टेटचाही आपण त्या ठिकाणी आपण एक रेंज बनवून घेतली की या रेंजच्या विद्यार्थ्यांना नक्की ऍडमिशन भेटणार आहे. युजली मेन मेजर कॅटेगरीज असतात जनरल, EWS, OBC, SC, ST. सगळ्यात जास्त विद्यार्थी याच कॅटेगरीमध्ये असतात. त्या व्यतिरिक्त मग बाकी आहे NT वगैरे कॅटेगरी आहेत, त्यामध्ये कट ऑफ अपडाऊन होण्याची शक्यता असते. त्याचे कट ऑफ महाराष्ट्राचा फर्स्ट राऊंड लागल्यानंतर तर नक्कीच सांगणार आहे. पण तोपर्यंत हा कट ऑफ आपल्याला एक एस्टिमेटेड रेंज त्या ठिकाणी सांगून जाणार आहे परफेक्टली. या कट ऑफ मध्ये हा जो ऑल इंडियाचा कट ऑफ आहे याच्यामध्ये थोडेफार चेंजेसही होऊ शकतात बिकॉज हा प्रोव्हिजनल वरतून बनवलेला कट ऑफ आहे, फायनल वाला नाही आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. जर BDS बद्दल बघायचं जर झालं, राऊंड 1 मध्ये जनरल साठी 545, जर EWS असेल 540,
ओबीसी असेल तर 544 अँड एससी असेल तर 458 आणि एसटी असेल तर 445 मार्क्सवरती विद्यार्थ्यांना बीडीएस साठी कॉलेज भेटलेलं आहे, गव्हर्नमेंट बीडीएस कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे व्हिडिओ बघताय तुम्ही की तुम्हाला ह्या SML वरती ऍडमिशन भेटेल, त्या मार्क्स वरती ऍडमिशन भेटेल. विद्यार्थी मित्रांनो, सगळं बरोबर आहे. जोपर्यंत सीट मॅट्रिक्स ऑफिशियली येत नाही, जोपर्यंत फायनल मेरिट लिस्ट येत नाही, तोपर्यंत आपण SML काढूच शकत नाहीये. कारण SML मध्ये भरपूर सारे चेंजेस होणार आहे. परत एकदा रजिस्ट्रेशन ओपन झाले महाराष्ट्राचे, त्याबरोबरच महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन ओपन झाले, त्यानंतर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे करेक्शन विंडोमध्ये नाव होते, तर तेही करेक्शन करतायत, त्यांच्याही कॅटेगरी येऊन जातील. कारण तिथे कन्व्हर्टेड नावाचा प्रकार खूप जास्त होता, खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या चुका होत्या. सो त्या विद्यार्थ्यांचाही त्या ठिकाणी चेंजेस होऊन येणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत फायनल मेरिट लिस्ट आणि सीट मॅट्रिक्स येत नाही महाराष्ट्राची, तोपर्यंत वेट करा. आल्यानंतर मी स्वतः एक्सप्लेन करेल की कोणत्या विद्यार्थ्याला SML पर्यंत तुम्हाला नंबर लागण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. थँक्यू सो मच. हा झाला ऑल इंडिया कोटाचा कट ऑफ. 15% MBBS BDS गव्हर्नमेंट कोटा, गव्हर्नमेंट कॉलेज ओनली. आणि त्याबरोबरच मी महाराष्ट्र स्टेटचंही एक्सप्लेन करून दिलेलं आहे की एक्झॅक्टली एस्टिमेटेड काय कट ऑफ तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तुम्ही एक्सपेक्ट करायला हवं, किती मार्क्स वरती तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन भेटण्याची शक्यता आहे ते. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.